अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य आतिश शिंगे यांनी नागरिकांशी थेट आणि अनौपचारिक पद्धतीने संवाद साधण्यासाठी मिसळ पे चर्चा हा आगळा वेगळा उपक्रम राबविला। या उपक्रमाच्या माध्यमातून रुकडी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंदर्भातील सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। सामान्यतः राजकीय बैठका, सभा किंवा औपचारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जातो, मात्र त्यापेक्षा वेगळा आणि आपुलकीच्या वातावरणात नागरिकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांनी मिसळ पे चर्चा या उपक्रमाचे आयोजन केले। या चर्चेत डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। अनौपचारिक वातावरणात झालेल्या या चर्चेमुळे उपस्थितांना आपली मते मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली। यावेळी परिसरातील विविध समस्या, नागरी सुविधा, विकास कामे, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा तसेच सामाजिक प्रश्नांवर उपस्थितांनी आपापली मते आणि सूचना मांडल्या। विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या। नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर योग्य त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका यावेळी शिंगे यांनी मांडली। रुकडी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक असून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवरांच्या अनुभवाचा उपयोग विकास कामासाठी व्हावा या हेतूने मिसळ पे चर्चा उपक्रम राबवण्यात असल्याचे सांगण्यात आले। यावेळी सरपंच राजेश्री रुकडीकर, उपसरपंच पाकीजा मुल्लाणी, ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत, शामूवेल लोखंडे, सिकंदर पेंढारी, माजी सरपंच रफिक कलावंत, संतोष रुकडीकर, राजू मुल्ला, प्राचार्य मीनाशी निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।